मराठी पाठीचं आंदोलन असेल, रस्त्याच्या खड्डे आंदोलन, अनेक आंदोलनं केली. त्याच्यानंतर सरकारने माझ्यावर तडीपारीची कारवाई केली. म्हणजे काय तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड इकडनं मला 2 वर्षासाठी तडीपार केलं. तर ज्या रात्री मी मुंबईच्या बाहेर गेलो त्या दिवशी माझ्या आईला स्ट्रोक आला आणि पॅरालिसिसचा मेजर अटॅक आला. पण कसं असतं बघा, राजसाहेबांनी स्वतः तिला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट हे केलं, डॉक्टरांना फोन लावला आणि अख्खी माझ्या आईची ट्रीटमेंट घरी येईपर्यंत राजसाहेब आणि शर्मिला बहिणी यांनी माझ्या आईची अख्खी काळजी घेतली. एवढं आपल्यावर जो माणूस प्रेम करतो त्यांच्यावर बैमानी नाही करणार आयुष्यात, एवढं नक्की.